बातमी नाशिकची आहे। नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाला चांगलाच वेग येतोय। ईशानेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी होतीये। एसआयटी आणि नाशिक पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू आहे। या ठिकाणी रिमोट कंट्रोलनं सापाच्या हालचालींनी हा भोंदू बाबा चमत्कार दाखवायचा असं देखील कळतंय। मंदिर आणि बंगल्याच्या आसपास या ठिकाणी काही वस्तू देखील सापडलेल्या आहेत। यामध्ये विशेषतः नकली साप आणि वाघाचं कातडं हे आढळलेलं आहे, ज्याची भीती दाखवली जायची आणि रिमोट कंट्रोलनं सापाच्या हालचाली या दाखवल्या जायच्या। खोट्या सापाच्या हालचाली या दाखवल्या जायचा। इतक्या हा भोंदू बाबा थराला पोचलेला होता आणि लोकांची फसवणूक करायचा। 100 रुपयांच्या वस्तूची 10,000 1 लाखांपर्यंत विक्री व्हायची आणि भाविकांकडून पैशांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उकळपट्टी केली जात होती, उधळपट्टी केली जात होती। बरेच पैसे उकळले जात होते। 100 रुपयांच्या वस्तूला 10,000 आकारले जायचे। पाणी देणं, रस्ता कुठे होणं, हवा येणं, सूर्यप्रकाश येणं, या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या किंवा प्रशासकीय पातळीवरच्या असतात। मुळात त्या ठिकाणी एक घाणेरडा आणि विकृत कृत्य चालू असताना तुम्ही मूग गिळून गप्प का होता, या प्रश्नाचं उत्तर हे देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे। कारण या काळामध्ये हे जे एप्स्टीन फाईल आला, हा जो विकृत माणूस त्या ठिकाणी किळसवाने कृत्य करत होता, यातल्या संपूर्ण काळामध्ये जवळपास देवेंद्र फडणवीस हेच या राज्याचे गृहमंत्री होते। कुठेतरी धर्माच्या नावाखाली काही विचित्र काम करणारे लोक हे आता कुठेतरी पुढे येतात। पण त्यांना आपण जर पाहिलं तर कुठल्याही विचारपीठाचा, धर्मपीठाचा कुठेही त्याला वारसा नसतो। ते कुठेतरी स्वतःचं एक प्रस्थान निर्माण करण्याकरता प्रयत्नशील असतात। आणि वास्तविकता कोणावर आपण आता सध्या जोपर्यंत पोलिसांचा अहवाल येत नाही तोपर्यंत आपण याच्यावर अधिकृत काही बोलू शकत नाही। पण माझी नागरिकांना विनंती राहील की आपण एखादा साधू संत ज्यावेळेस असतो तो वेगळ्या विचाराचा असतो, पण कुठेतरी अशा विचारांच्या माणसाकडे जाणं आणि अंधश्रद्धेला बळी पडणं हे अत्यंत दुर्दैव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।